नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर. आपण निर्मल कुमार पडकुळे सभागृह येथे उपस्थित आहे. आज अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त चित्रप्रदर्शन आणि संग्रहित केलेले काही पत्र, नाणे, पगड्या याविषयी आपल्यासोबत चित्रसंग्रहक रामभाऊ लांडे सर उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊयात. नमस्कार सर, आपली थोडक्यात परिचय सांगू शकाल? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोध संस्थान हे अंबड येथे संग्रहालय असून या संग्रहालयामध्ये अभ्यासक म्हणून काम करतो. होळकर राजघराण्यासाठी मी इतिहासाचा अभ्यास करतो. 20 वर्षापासून छंदातून होळकरशाहीचे नाणे, छत्रपती शिवाजी महाराजांचं सुवर्ण होन प्रतिकृती, शिवराई नाणे, वेगवेगळ्या राजवटीतले नाणे, तसेच टपाल तिकीट, स्पेशल कवर, शिरोभूषण पगडी, वेगवेगळ्या राजवटीतल्या स्केच आणि होळकरशाहीतले सगळे चित्र जवळपास संकलित केलेले आहे. थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, त्यांचे मामा भोजराज बारगळ, श्रीमंत बाजीराव पेशवे अशा सर्वांची चित्र जी आहे, स्केच जी आहेत समकालीन, ते आपण संकलित केलेले आहेत. इतिहासाचा वारसा जतन करण्यासाठी आणि समाजामध्ये समाज घडवण्यासाठी ज्यांनी काम केलं त्यांचा इतिहास आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं चित्राच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. अहिल्यादेवी होळकरांनी 28 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 3 कोटी रुपये खर्च करून अखंड भारत निर्माण केला. भारतामध्ये 12,000 ज्या वास्तू निर्माण केलेल्या आहेत त्यापैकी काही मोजक्याच मंदिरांचे, घाटांचे, बारवांचे, छत्र्यांचे फोटो या ठिकाणी आपण प्रदर्शनाच्या निमित्तानं लावलेले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं हे चित्रप्रदर्शन असून या निमित्तानं आपण हे चित्रप्रदर्शन या ठिकाणी लावलेलं आहे. आणि जे प्राचीन काळातील नाणी आहेत, पत्र आहेत आणि जे पगडे आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी चांदीचं नाणं सुरू केलं होतं. या नाण्यावर बेलपत्र आहे, शिवलिंग आहे, तसेच आपल्या दिल्लीच्या बादशहाचं त्यावर नाव आहे. हे फारसी भाषेमधलं हे अहिल्यादेवींचं हे नाणं आहे. ही सगळी चांदीची आणि तांब्याची नाणी आहेत होळकरशाहीमधली. हे इकडं बघू शकता आपण, झूम करा. हे अहिल्यादेवींचं नाणं आहे. याच्यावर शिवलिंग, खंडा म्हणजे तलवार आहे आणि बेलपत्र आहे. अहिल्यादेवींच्या जवळपास 30 नाण्यांवर बेलपत्र, शिवलिंग, नंदी आणि खंडा आहे. जे आपल्या मल्हारी मार्तंडाचं जे प्रतीक आहे ते त्यांच्या नाण्यावर आहे. सोन्याचे पण चलन त्यावेळेस चालत होते, त्याच्या संदर्भात माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं सुवर्ण होन निर्माण केलं होतं. त्या सुवर्ण होनाची या ठिकाणी प्रतिकृती आहे. सुवर्ण होन हे पाहायला मिळत नाही, दुर्मिळ झालेलं आहे. त्याची प्रतिकृती मागे महाराष्ट्र शासनानं तयार केली होती. ती प्रतिकृती सोने आणि चांदी या धातूमध्ये तयार करण्यात आली होती. ती आपण प्रदर्शनामध्ये या ठिकाणी मांडलेली आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवराई नावाचं जे चलन होतं, जसं आपलं आजच्या काळामध्ये 1 रुपया, 2 रुपये आणि 5 रुपये, 10 रुपये, 100 रुपयाची जशी नोट होती, तशी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवराई नावाचं एक नाणं होतं. ते नाणंसुद्धा आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे. हे ज्याच्यावर एका बाजूला राजा श्री शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती अशा पद्धतीचं अंकन केलेलं हे शिवाजी महाराजांचं नाणं या प्रदर्शनामध्ये आपण ठेवलेलं आहे. ही होनची प्रतिकृती आहे. ह्याला काय संबंध? ही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानिमित्त जे होन तयार करण्यात आले होते त्या होनाची ही प्रतिकृती आहे. आज होन भारतामध्ये पाहायला मिळत नाही. आपल्या भारताचा वारसा असून केवळ मोजक्याच म्हणजे 5 ते 10च नाणे असल्याची एक माहिती आहे. सर्वसामान्य लोकांना शिवाजी महाराजांनी स्पर्श केलेल्या सुवर्ण होण्याची माहिती व्हावी, त्यांना ते पाहता यावं म्हणून आपण प्रदर्शनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या काळाचे पत्रव्यवहार हे कोणत्या पद्धतीने व्हायचे आणि त्या पत्र अवेलेबल आहेत का तुमच्याकडे? आहेत. होळकरशाहीमध्ये आजच्या 100 वर्षापूर्वीचं हे पत्र आहे. या पत्रावर होळकर राजघराण्याचं म्हणजे शिक्का आहे आणि आपण बघू शकता याच्यावर पोस्ट कार्ड लिहिलेलं आहे आणि होळकर सरकारसुद्धा असं लिहिलेलं आहे. आणि पाठीमागून मजकूर लिहिण्याची जसं आपलं आजचं पोस्ट कार्ड आहे तसं हे पोस्ट कार्ड होळकरशाहीमध्ये होतं. खरं तर अहिल्यादेवींनी त्यांच्या काळामध्येच टपाल व्यवस्था सुरू केली होती. पहिली जी टपाल व्यवस्था होती तर ती
महेश्वर पुणे अशी 2 दिवसाची टपाल व्यवस्था होती. त्यावेळेस त्यांचा जो काशीद होता किंवा टपाल घेऊन जाणारा जो पोस्टमन होता तो 2 दिवसामध्ये म्हणजे 20 किलोमीटरचं एका पोस्टमनसाठी अंतर ठेवलेलं होतं. त्यानं तिथून टपाल उचलायचा आणि पुढच्या चौकीवर न्यायचा. अशा 12 चौक्या महेश्वर ते पुणे दरम्यान त्यांनी 20 चौक्या त्या ठिकाणी तयार केल्या होत्या. आणि तो प्राचीन सिल्क रूटमधला व्यापारी मार्ग होता जो अहिल्यादेवींनी पुढे त्याचं बळकटीकरण केलं. तिथे अनेक वास्तू तयार केल्या. हा पत्र किती वर्षाखालचा आहे? हा 100 वर्षापूर्वीचा आहे. हे पत्र जे आहे होळकर सरकारचं तर हे 100 वर्षापूर्वीचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं आपण म्हणतो की इंग्रजांनी या देशामध्ये अनेक सुधारणा केल्या, परंतु ते अर्धसत्य आहे. आपल्या राजेशाही आपल्या भारतातल्या अनेक राजांनी त्यांच्या राजवटीमध्ये वेगवेगळ्या सामाजिक सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. त्यापैकी ही टपाल व्यवस्था आहे. यासोबतच आपल्याला काही त्याकालीन महाराजांच्या पगड्या दिसत आहेत. त्यांच्याबद्दलही माहिती सरांकडनं जाणून घेऊयात. खरं तर शिवाजी महाराजांचा जिरेटोप हा अतिशय पवित्र आहे. लोकांना केवळ पाहता यावा त्यासाठी बाजारात उपलब्ध असलेला आपण हा जिरेटोप या ठिकाणी लोकांना दाखवतो. जो महाराजांचा जिरेटोप आहे तो उदयन महाराज भोसले यांच्याकडे त्यांच्या संग्रहालयामध्ये सुरक्षित आहे. याला वेगवेगळे आभूषण असायची, माळ असायची, याला दागिना असायचा, तुरासुद्धा असायचा. तर असा शिवाजी महाराजांचा हा जिरेटोप त्या ठिकाणी साताऱ्याला सुरक्षित आहे. ही होळकरशाहीची पगडी आहे. ही 110 फूट लांबीचा हा कपडा आहे. सोन्याचा दागिना आहे. याला मोत्याचं अंकन आहे. जरीचं यावर आवरण आहे. जरीचा कपडा लावलेला असतो. ही मोत्याची माळ आहे आणि आतमध्ये मखमली कपडा लावलेला आहे. अशी ही होळकरशाहीची वैभवशाली पगडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा प्रकारे मावळ्यांच्या पगड्या होत्या. खरं तर ते फेटे होतो, लांब कपडा असायचा आणि त्याला फेट्यासारखं बांधल्या जायचं वेगवेगळ्या शेपमध्ये देऊन. आता पुढे चित्रामध्ये त्याचं स्केच करून पुढे त्या रेडीमेड पगड्या तयार झालेल्या आहेत. मूळ जी पगडी होती तर ती फेट्यासारखी होती. त्याचा पूर्ण कपडा निघत होता, म्हणजे ती पूर्ण बांधल्या जायची ती पगडी. म्हणजे एक पगडीचं जे कापड आहे तर ते कुणाच्याही आपण डोक्याला ते बांधू शकत होतं, अशी ती पगडी होती. मराठ्यांनी या देशाला खूप मोठा समृद्ध वारसा दिलेला आहे. केवळ त्याचा अभ्यास झालेला नाही किंवा त्याच्यावर कुणी बोलत नाही. पगडी हा खूप मोठा विषय आहे. या पगडीचा वापर रोप म्हणून केला जात होता. म्हणजे अर्थात हा लांबीचा कपडा असायचा, मोठ्या लांबीचा. गडावर एखादी वस्तू न्यायची असेल तर तो कपडा खाली सोडायचा आणि वर जसं आपण पाणी शेणतो विहिरीतून तसं ते कपडा वर ओढून घ्यायचा. एखादा मावळा जर जखमी झाला तर त्यालासुद्धा वरून खाली नेण्याची पद्धत जी होती तर या कपड्याच्या माध्यमातूनच होती. तर या पगडीचा वेगवेगळ्या कामासाठी वापर व्हायचा. शस्त्र न्यायचे असतील, अनेक शस्त्र बांधून न्यायचे असतील तर या पगडीचा कपडा सोडून त्याच्यात बांधून नेण्याचं काम केलं जात असे. त्यानंतर एखादा मावळा जर जखमी झाला तर त्याची जखम तात्पुरती बांधण्यासाठी सुद्धा या कपड्याचा वापर होत होता. म्हणजे ह्या कपड्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीनं केला जायचा, परंतु हा इतिहास आपल्याला कोणी सांगितला नाही. आणि आता काळाच्या ओघात ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होत आहेत, म्हणून आपण प्रदर्शनामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. याची संग्रह कधीपासून करण्यात आलेली आहे? 10 वर्षापासून या सगळ्या वस्तूंचा संग्रह आहे. या ठिकाणी अनेक कागदपत्रं आहेत, अनेक वस्तू आहेत. आपण या ठिकाणी त्या संग्रहामध्ये लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद सर. आपण ऐतिहासिक माहिती खूप छानरित्या सांगितलेल्या आहेत. मी निलेश कोटा, लोकप्रधान न्यूज चॅनल, कॅमेरामन मुरलीधर काळे आणि प्रशिक्षणार्थी पत्रकार डॉक्टर जगताप सर आणि चंद्रकांत कांबळे सर